लोकसभेच्या निवडणुकांना गती देण्यासाठी आपल्या नेत्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, माननीय रामदास आठवले साहेब या सगळ्यांनी ज्यावेळेला बैठक घेतली तर गेल्या आठवड्यात बैठक घेतल्यानंतर सगळ्यांनी मिळून एकच निर्णय केला, तो म्हणजे प्रत्येक विधानसभेशः आपण महायुतीचे कार्यकर्ते एकत्र करूया, त्यांचं संमेलन घेऊया, विजयाच्या प्रचाराची गती वाढवू. आणि म्हणून आज या ठिकाणी संमेलन या 2 विधानसभा मतदारसंघाचं एकत्रितरित्या होत आहे. खरी तरी पहिली अशी निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये तुमचं माझं तर सोडाच, पण लहानातल्या लहान मुलाला किंवा वरिष्ठ नागरिकाला जरी विचारलं की बाबांनो निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे, तर लहान पोरगही सांगतं येणार तर मोदीच आहे. आणि मग खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या निकालाबद्दल मतदारांमध्ये ज्यावेळेला उत्साह असतो, त्या निकालाबद्दल मतदारांच्या मनात स्पष्टता असते, त्या निकालाबद्दल मतदारांचा उत्साह बघितला की कार्यकर्ते सुखावतात. आणि मग खऱ्या अर्थाने माझ्या सारख्याच्या मनात तिथेच भीती निर्माण होते. ही भीती राहुलजी यासाठी असते, आपण जातोय त्या ठिकाणी उत्साहाने मतदार भेटतोय, संमेलनाला गर्दी जमते, वरिष्ठ नागरिक असो, माता पिता असो, युवक असो, कामगार असो, श्रमिक असो, जाती धर्म भाषा भेद सोडून मतदारांच्या प्रतिक्रिया असोत, आपल्या नेतृत्वाबद्दल अढळ विश्वास असो, राज्यामध्ये एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार, रामदास आठवलेजी यांच्या नेतृत्वामध्ये विकासाच्या कामाची गती असो, हे एवढं सगळं जुळून आल्यावर कार्यकर्त्याला असं वाटता कामा नये आता मी एखाद्या बिल्डिंग मध्ये गेलो काय आणि न गेलो काय, मी एखाद्या चाळीत गेलो काय आणि न गेलो तरी काय फरक पडणार आहे, मी आमच्या गावठाण कोळीवाडात गेलो काय किंवा न गेलो काय तरी काय फरक पडणार आहे. अशा सुखवस्थित ज्या वेळेला कार्यकर्ता येतो धोक्याची घंटा तिथेच वाजते. माझ्या मनातली भीती मी बोलून दाखवली असली तरी मी जो उत्साह तुमच्या चेहऱ्यावर बघतोय त्यामुळे माझ्या मनातल्या या भीतीचं उत्तर मला या मंचावरना स्पष्टपणे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय की तुम्ही सगळे वाट पाहताय की राहुल शेवाळे कधी अर्ज भरतात आणि त्यांच्या प्रचाराचं पत्र घेऊन मी घरोघरी कधी जातो, अशा पद्धतीचा उत्साह हा तुमच्या त्या ठिकाणी चेहऱ्यावर मला दिसतोय. विरोधकांसमोर मुद्दे नाही आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र विकास आघाडीत असलेल्या पक्षांचं कर्तृत्व आणि कर्म बघितलं तर यांना महाराष्ट्र विकास आघाडी म्हणण्याऐवजी हे महाराष्ट्र भकास आघाडीची लोक आहेत असंच म्हणावं लागेल. आणि भकास आघाडी आहे. या भकास आघाडीच्या प्रचाराचं काम खोटं बोल पण रेटून बोल, एकच मुद्दा चारदा बोल, लोकांना पटो न पटो तेच जाऊन बोल, या पद्धतीचं खोटं पसरवण्याची मशीन ही या महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांनी घेतली. म्हणे एकनाथ शिंदेजींचा पक्ष शिवसेना हा गद्दारांचा पक्ष आहे. मला तर कधी कधी वाटतं
आदित्य ठाकरेजी ज्या ज्या ठिकाणी जातात, राहुलजी एकच गोष्ट बोलतात, हा गद्दारांचा पक्ष आहे, हा गद्दारांचा पक्ष आहे, हा गद्दारांचा पक्ष आहे. आणि मग आजूबाळाचे हे तेच बोलण्याचे चाळे बघितल्यावर मला त्या मराठी सिनेमातला तो बाळ आठवतो. काही बोललं तरी एकच सांगतो, बाबा लगीन, बाबा लगीन, बाबा लगीन. मला बरं वाटलं असतं खरंच आदित्यजींनी उद्धवजींना म्हटलं असतं बाबा लगीन, पण ते बोलायला तयार नाही. तो त्यांचा निजी विषय. एकच माहोल पण रेटून मी तुम्हाला सांगतोय, थोडा विचार करा. आठवा 2019ची निवडणूक, 2019च्या निवडणुकीत ज्या वेळेला विधानसभेला आणि लोकसभेला तुम्ही आणि आम्ही मतं मागायला लोकांकडे गेलो, त्यावेळेला आपल्या आघाडीचं नाव काय होतं? आपल्या आघाडीचं नाव महायुती होतं. त्या महायुतीमध्ये पक्ष कुठले होते? त्या महायुतीमध्ये एकत्रित शिवसेना उद्धवजींची होती. देवेंद्रजींच्या रूपामध्ये भारतीय जनता पक्ष होता. रामदास आठवलेजींच्या नेतृत्वामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होती की नाही? बरोबर आहे की नाही? मग महायुती म्हणून आपण मतं मागितली. पॅम्पलेटवर फोटो सुद्धा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा लावला, उद्धवजींचा होता, देवेंद्रजींचा होता, रामदास आठवलेजींचा होता, जानकरांचा होता. लोकांनी ते पॅम्पलेट बघितलं, मोदीजींचं नेतृत्व बघितलं, महायुतीतल्या पक्षातली नावं बघितली आणि 2019 मध्ये अचंबित करणारा निकाल लागला. महायुतीचं सरकार महाराष्ट्रात त्या तिन्ही चारही पक्षांचं मोठ्या मताधिक्याने निवडून आलं. मतं लोकांनी महायुतीला दिली. खरं तर सरकार बसायला पाहिजे होतं. ते त्यावेळेच्या तत्कालीन नेतृत्व असलेल्या देवेंद्रजींच्या नेतृत्वात या महायुतीचं सरकार बसायला पाहिजे होतं. मतदारांनी विश्वास शिवसेना भाजप रिपाई महायुतीला दिला होता, पण स्वतःच्या मनामध्ये असलेल्या स्वार्थापोटी आणि मुख्यमंत्री पदाची खुर्चीची लालसा बघून जर मतदारांशी विश्वासघात कोणी केला असेल तर उद्धवजी तुम्ही केला. संजय राऊतच्या नादाला लागून सिल्वर ओकला तुम्ही गेलात. सामान्य शिवसैनिकाला तेव्हाही पटलं नव्हतं. आजही खासगीत तुम्ही विचारलं तर तो शिवसैनिक आजही सांगेल सोनियाजीची काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, अहमद पटेलांची कटनीती यांच्यावर आमचा भरोसा नाही. आम्ही हिंदुत्ववादी पार्टी आहोत. पण या सगळ्या विचारधारेला तिलांजली देऊन मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी महाराष्ट्रातल्या मतदारांशी विश्वासघात उद्धवजी तुम्ही केलात. एकनाथ शिंदेजींनी नाही केला. एकनाथ शिंदेजींनी, राहुल शेवाळेजींनी, शिवसेनेने मतदारांनी जो विश्वास दाखवला होता भाजप शिवसेना रिपाई महायुतीचा, तेच सरकार आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा सांगून, त्याचा पाठपुरावा करून, घडणाऱ्या गोष्टी उद्धवजींना सांगून आपला पक्ष विचारधारा संपेल याचा पाठपुरावा करून, आणि मग लोकांच्या मनातलं सरकार कोणी आणलं असेल तर एकनाथजी, देवेंद्रजी आणि ते सरकार महायुतीचं रामदासजी बरोबर आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदेजी आणि पक्ष गद्दार नाही. खरं तर माझ्या भाषेत महाराष्ट्रातल्या मतदारांचा मनात असलेल्या विश्वासाचं सरकार बसवलं म्हणून एकनाथ शिंदेजी असतील तर गद्दार नाही, खुद्दार आहेत आणि म्हणून त्यांनी महायुतीचं सरकार त्या ठिकाणी बसवलं. आम्ही गद्दारी केलेली नाही. खुर्चीसाठी तुम्ही केले. सत्तेत असलेली पद सोडून मंत्रीपदी असलेले एकनाथजी, गुलाबराव गावंडेजी, अन्य मंत्री विचारधारेसाठी त्यांनी सत्तेतल्या मंत्रीपदाला तिलांजली देऊन बाळासाहेबांच्या विचाराला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं.
अपप्रचाराला बळी पडू नका, सवाल विचारा। तुम्ही विश्वासघात केलाय उद्धवजी, मराठी माणसाच्या मनात असलेला राजकीय पक्ष आणि महायुतीशी तुम्ही गद्दारी, हा राजकीय व्यभिचार आहे। आणि संविधान बदलणार, आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते मांडतील, काही मुद्दा उरला नाही। काय रोज सकाळी उठला की संविधान बदलणार, लोकशाही संपणार। अरे संविधान बदलणार, लोकशाही संपणार बोलणाऱ्या लोकांनी खुद के गिरेबान में झांक कर देखना चाहिए। त्या ठिकाणी आपण नीट पाहिलं तर काय लक्षात येईल, काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये 50 वर्ष देशात सरकार होतं। 50 वर्षातली कुठलीही 10 वर्ष त्यांची काढा, त्यांची 10 वर्ष एका बाजूला आणि मोदीजींच्या राज्यामध्ये एनडीएची 10 वर्ष एका बाजूला, दोन 10 वर्षाच्या सरकारची तुलना केली तर लक्षात येईल भारताच्या संविधानामध्ये सगळ्यात जास्त वेळा सुधारणा, अमेंडमेंट, बदल परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानात सगळ्यात जास्त बदल मोदीजींच्या 10 वर्षात नाही झाले। बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानामध्ये 10 पटीने बदल हे त्या ठिकाणी काँग्रेसच्या सरकारने केले आणि म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाला नख लावण्याचं काम हे या महाआघाडीचं, महाप्रकाश आघाडीचं। आज परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करणारं केंद्रातलं सरकार मोदीजींच्या नेतृत्वात आहे आणि म्हणून पहिल्यांदा 2014ला भारताच्या संसदेमध्ये आज शिरताना ज्या ठिकाणी संविधानावर चर्चा होते, बाबासाहेबांनी संविधान मांडलं, त्या संसद भवनाच्या पहिल्या पायरीवर देशातला एकमेव पंतप्रधान दुनियेने पाहिला की ज्यांनी डोकं ठेवलं तो नरेंद्र मोदीजींचं सरकार होतं। ते संविधान बदलाचा विषयच करू शकले। 2019ला सरकार ज्या वेळेला बनलं, पुन्हा सरकार स्थापन होण्याआधी मोदीजींनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर तो पवित्र आमच्यासाठी असलेला ग्रंथ म्हणजे भारताचं संविधान, त्या संविधानाला डोकं ठेवून नतमस्तक पहिल्यांदा झाले आणि मग सरकार। आणि म्हणून संविधानावर शोध, संशोधन, बदल नख लावणारे तुम्ही आणि बाबासाहेबांच्या विचाराप्रती उद्धवजी, नाना पटोलेजी, शरदचंद्र पवारजी तुम्ही एवढे प्रामाणिक असाल तर एका प्रश्नाचं उत्तर द्या। बाबासाहेबांना संसदेत जिंकून येण्यापासून संसदेचा भाग बनण्यासाठी कोणी रोखलं? एकदा नाही दोनदा बाबासाहेबांचा पराभव। त्यावेळेला जनसंघ, भाजप, एकनाथ शिंदेजी यांचा पक्ष नव्हता। जर बाबासाहेबांचा एकदा नाही दोनदा पराभव करण्याचं कुकृत्य कोणी केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने केलं। तुम्ही बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहिले आणि त्यामुळे संविधान आणि संविधानकर्त्याच्या विरोधात ही महाविकास आघाडी आहे। या महाविकास आघाडीच्या या प्रयत्नांना आणि प्रचाराला त्याची योग्य जागा दाखवण्याचं काम आपण केलं पाहिजे। कामाच्या गोष्टी ज्या वेळेला निघतात, राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित आम्हाला यासाठी वाटतो, हे तुम्हाला सुद्धा गल्लीत नम्रतेने जाऊन सांगावं लागेल की आमच्या मुंबई शहरामध्ये मुंबईची ओळख जर गावठाण आणि कोळीवाडे असतील, आमचा समाज मूळ मुंबईकर गावठाण आणि कोळीवाड्यात राहतो, तर त्या गावठाण आणि कोळीवाडाला संरक्षित करण्यासाठी त्याचं मोजमाप पूर्ण करण्याचं काम कोणी सुरुवात केली असेल तर राहुल शेवाळे यांनी केली आणि म्हणून ते जिंकून येतील। राहुल शेवाळे जिंकून येतील कारण त्यांचं काम बोलतंय। बीडीडी चाळीचा प्रश्न वर्षानुवर्ष त्या ठिकाणी प्रलंबित होता। केंद्र सरकारची जागा असो, राज्य सरकारची जागा असो, बीडीडीत राहणाऱ्या माझ्या मराठी माणसाच्या हक्काच्या घराच्या पुनर्विकासाचं स्वप्न वर्षानुवर्ष बघून होता।
त्याला चावी आणि गती देण्याचं काम करण्यासाठीचे प्रयत्न या मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा कोणी केले तर राहुल रमेश शेवाळे यांनी केले. मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं. आज त्या ठिकाणी धारावीचा विषय येतो. मला माहिती आहे चेंबूर आणि शक्तिनगर मध्ये आपण बसलो, पण राणे साहेब धारावी आमची एशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. कधी विकसित होईल का नाही होईल माहित नाही. कॉम्प्लेक्स इश्यूज आहेत, पण त्याच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी आम्ही टेंडर काढू, आम्ही टेंडरच्या कंडिशन करू. 15-20 वर्ष गेली अगोदरच्या सरकारचं. पण धारावीतल्या सर्व धारावीकरांना, एशियातल्या त्या ठिकाणी मानल्या जाणाऱ्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीतल्या मुंबईकराला ते राहतात त्याच धारावीमध्ये त्यांचं पुनर्विकसित मोठं घर देण्याचं काम सुरू झालं. कारण राहुल शेवाळे यांचा पाठपुरावा. मुंबई झोपडपट्टीत राहणारा माणूस मग आमच्या चेंबूर मध्ये असेल आणि शक्तिनगर मध्ये असेल, हे देवेंद्रजीने एकनाथजींचं सरकार येण्याआधी उद्धवजी तुम्ही ज्यांच्याशी दोस्ती केली त्या काँग्रेसने मात्र मुंबईतल्या झोपडपट्टी धारकाला सांगितलं तुझं घर पुनर्विकसित होईल, पण तुला पुरावा द्यायला लागेल 2000 साल. 2000 आधीचे पुरावे असतील तर तुला घर मिळेल, तरच तुझा झोपडा संरक्षित होईल. पण राहुल शेवाळे आमच्या महायुतीच्या लोकांनी आग्रह धरला, 2000 नंतर 2001 चा पुरावा असेल तो कुठे जाईल, 2002-3 चा पुरावा असेल त्याच्यावर बुलडोझर चाललेले चालणार नाही, 2004-5 चा पुरावा असेल तू हट जाव असं केलं तर चालणार नाही. आणि म्हणून मुंबईमध्ये 2011 पर्यंतचे पुरावे असलेल्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला संरक्षण हे राहुल शेवाळेजी आणि महायुतीच्या प्रयत्नाने मिळाले. उद्धवजी सवाल आहे तुम्हाला की अनिल देसाईंनी केलेली 5 कामं सांगा. कारण मला त्यांचं नाव घ्यायचं नव्हतं, कारण मतदारांनाही त्यांचं नाव नाही, मतदार त्यांना ओळखत नाही, ते मतदारांना ओळखत नाही. परवा निघाले रस्त्यावर, दादरच्या रस्त्यावर आले, ते म्हणाले मी अनिल देसाई. दुसरा व त्या ठिकाणी असलेल्या रस्त्यातल्या चालणाऱ्या माणसाने बघितलं, म्हणाला हो शिवाजी मंदिरच्या गेटवर असणारे तुम्हीच का. अरे बाबा तो देसाई वेगळा आहे, हा देसाई वेगळा आहे. त्या माणसाची चूक नाही, कारण अनिल देसाई माहित नाही आणि म्हणून तो मतदारांनाच माहित नाही. आमचे राहुल शेवाळे गल्लोगल्ली चैत्यभूमीवर दिसले, झोपडपट्टीच्या गल्लीत दिसले, BRCच्या कॉलनीत दिसले, शिवाजी पार्कच्या प्रांगणात दिसले. सातत्याने मुंबईमध्ये जर मी ही स्पर्धा घेतली की सर्वात विजिबल नेता कोण, सर्वात विजिबल दिसणारा खासदार कोण, मला गॅरंटी आहे नंबर 1 जर कोणाला मिळेल तर राहुल रमेश शेवाळे यांना मिळेल. खरं तर कामिनीताई मी जर असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, मुंबईत सगळ्यात सुंदर दिसणारा खासदार कोण. आणि म्हणून अशा राहुल शेवाळेंच्या प्रचाराला आपण आता काँग्रेसने घोषणापत्र काढलं, न्याय का संकल्प. मी ते वाचत होतो, मला ती गोष्ट आठवली. प्रमोद महाजन नेहमी सांगायचे ब्रह्मदेवाचं दरबार भरलं होतं, त्या दरबारामध्ये निवाड्यासाठी एक जण येत होता, आपली समस्या ब्रह्मदेवासमोर मांडत होता, निवाडा घेऊन जात होता, काम शांततेने चाललं होतं. त्या कामामध्ये अचानक एक मोठा आवाज आला, ठण. ब्रह्मदेव चिडले, कामामध्ये अडचण कोण करतोय, सेवकांना विचारलं, जाऊन बघा. सेवक धावत गेले, पळत आले, म्हणाले काही नाही, पृथ्वीवर एक माणूस खोटा बोलला. परत निवाड्याचं काम सुरू झालं, ब्रह्मदेव ऐकत होते, न्याय निवाडा चालू होता. परत 2 घंटा वाजल्या, ठाण ठाण. ब्रह्मदेव म्हणाले आता काय झालं, धावत सेवक गेले, पळत आले, म्हणाले पृथ्वीवर 2 माणसं खोटी बोलली. थोड्या वेळाने 4 वेळा घंटा वाजली, ठाण 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 ठाण. आता काय झालं, 4 माणसं पृथ्वीवर खोटं बोलली. आणि 15 मिनिटानंतर अर्धा तास ठणठणाट झाला. ब्रह्मदेव चिडले, म्हणले आता काय झालं. सेवक धावत गेले, पळत आले, म्हणाले काँग्रेसच्या न्याय संकल्प घोषणापत्राचं वाचन सुरू झालं.
खोटं बोल पण रेटून बोल. पण याने द्यायचंच काही नाहीये. काय म्हणे संविधानाला न्याय देणार. 74 पासून आम्ही बघितलंय भारतीय संविधानामध्ये बोलण्याची मुभा आहे, चालण्याची मुभा आहे, प्रिंट करण्याची मुभा आहे. आणीबाणीचा तो काळ आम्ही विसरलो नाही. संविधानात आम्हाला अडकवून ठेवून आमची लोक जेलमध्ये काँग्रेस तुम्ही टाकली. तुम्ही संविधानाला न्याय काय देणार. गरीबाच्या पिछड्याच्या हिस्सेदारीला न्याय देणार. अरे भारतातला नागरिक हे विसरला नाही. पहिल्यांदा देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नावाच्या एका आदिवासी महिलेला आपण केलं. त्याला विरोध करण्याचं काम काँग्रेस तुम्ही केलं. हिस्सेदारीला न्याय कसा देणार. अल्पसंख्याकांना न्याय देऊ खोटा बोलता. मनमोहन सिंगांचं सरकार होतं. सच्चर समितीचा रिपोर्ट आला होता. आमचं मत बाजूला ठेवा. अल्पसंख्याकांना तुम्हाला न्याय द्यायचा होता तर सच्चर आयोगाचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही का नाही केलं. स्वास्थ्य यंत्रणेला न्याय देणार. राहुलजी तुमच्यासमोर मी काय म्हणतो. स्वास्थ्य यंत्रणेला हेल्थला न्याय देणार. कोविडच्या काळात बॉडी बॅग मध्ये पैसे, औषधामध्ये काळा बाजार, टेस्टिंग मध्ये त्या ठिकाणी काळा बाजार. लस आली तर त्या ठिकाणी याच वरळीच्या भागामध्ये एका इंडिया बुल नावाच्या बिल्डरच्या ऑफिस मधल्या लोकांना ज्या वेळेला वरिष्ठ नागरिकांना आपण पहिली लस देत होतो त्यावेळेला वरिष्ठ नागरिक माता भगिनींची लस चोरून आदित्यजी तुमची लोक ती लस इंडिया बुलच्या लोकांना देत होते. स्वास्थ्याला न्याय तुम्ही काय देणार. युवांना न्याय देणार म्हणे. अरे ज्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये अफजल गुरुला फाशी झाली, ज्याने भारताच्या संसदेवर हल्ला केला, न्यायालयाने फाशी दिली. त्या न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या अफजल गुरुच्या समर्थनार्थ भारत तेरे तुकडे हो 50,000 इंशाल्लाह इंशाल्लाह म्हणणाऱ्या लोकांना त्या युवकांची तळी शिवसेना म्हणजे उद्धवजीची शिवसेना आणि काँग्रेस धरत होती. तुम्ही युवकांना काय न्याय देणार. आणि म्हणून न्याय का संकल्प नहीं है, ये झूठ का संकल्प है. 450 रुपयात गॅस देऊ म्हटलं. अरे ना तुझं सरकार आहे, ना तू देणार आहे, ना तुझं सरकार येणार आहे, ना तू देऊ शकणार आहे. बोलायला काय जातं. आणि म्हणून अशा घोषणा करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला माझ्या शेजारी राहणारा राजू ननावरे आठवतो. त्याला एक खोडसाळ सवय होती. आपल्या घरात त्यावेळेला लँडलाईन असायचे. तो लँडलाईन वर फोन लावायचा. समोर कोणी उचलला की म्हणायचं अहो ऐका तुमचा कुत्रा माझे गार्डन खराब करतोय आणि ठेवून द्यायचा. परत 2 मिनिटांनी फोन करायचा. तुमचा कुत्रा माझं गार्डन खराब करतोय. समोरचा माणूस बोलण्याआधी ठेवून द्यायचा. परत फोन करायचा. तुमचा कुत्रा माझं गार्डन खराब करतो आहे. समोरचा व्यक्ती चिडायचा अहो माझ्याकडे कुत्रा नाही. म्हणायचा हा माझ्याकडे कुठे गार्डन आहे. या राजू सारखी यांची स्थिती आहे. यांना काही द्यायचं नाही, यांना काही लेणं देणं नाही. खोटं बोल पण रेटून बोल. मतदार त्यामध्ये फसला नाही पाहिजे. आणि म्हणून राहुल शेवाळ यांचं काम, मोदीजींनी देशाचं केलेलं नेतृत्व, जगामध्ये भारताची झालेली उंची आणि 2047 ला विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. म्हणून एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार यांच्या सरकारने केलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारच्या विकासाची गती हे सर्व नम्रपणे तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचवायचं आहे. एकही बूथ हा त्यांना त्या ठिकाणी लीड मिळता कामा नये. ज्या ज्या बूथ मध्ये महाविकास आघाडीला चुकून मतं पडली त्या त्या ठिकाणी दुर्दैवाने भारत तेरे तुकडे हो 50,000 इंशाल्लाह इंशाल्लाह म्हणणाऱ्या लोकांच्या कळपाची सभा होईल. ज्या ज्या बूथ मध्ये महाविकास आघाडीला आपल्यापेक्षा 2 मतं जास्त मिळतील त्या त्या ठिकाणी याकूब मेमनचं थडगं सजवणाऱ्या उद्धवजीच्या पक्षाचा नेक्स्ट कार्यक्रम सुरू होईल. आणि म्हणून केवळ राहुल शेवाळे तर जिंकवायचे आहेत पण हिंदुस्थान आपल्याला मजबूत करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी
अतिशय जोमाने कामाला लागावं एवढंच नम्र निवेदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।